बिलकुल इथं जायला हा सांगते दादा. दादाचं वैशिष्ट्य असं आहे की दादांचेच ना ज्या टाइमला भरती झाली सर्व्हिस एकूणच सर्व्हिस व्हायले तर दादांचा टाइमला ज्या टाइमला भरत त्या टाइमला सोशल मीडियाला काहीच विषय नव्हता. सिंपल भरती निघे जाया त्यातून 10वी पर्यंत शिक्षण दातेच नाटक व्हायले त्याच संघर्ष परिस्थिती नक्कीच सांगतो. पहिलीपासून तर 10वी शिकेल मी बी त्याच्यासोबत क्लासमेट वगैरे आम्ही नसतो सांगा ना तुमले वो एकच म्हणे आहे फक्त आई वडील जाणीव पाहिजे ना तो माणूस सक्सेस होतो. आपली जर जाणीव नाही राहिली ना तो माणूस काही करू शकत नाही. जिद्द पाहिजे फक्त बस असं मार्गदर्शन काही भेटणार नाही. रामनाथांना काही नाही होत तुमच्याच पुढचा अभ्यास नसतो. चांगली गोष्ट आहे की आज तरच ना मार्गदर्शन चांगलं आहे. प्रत्येक गोष्ट त्या म्हणजे एवढं करील ना प्रयत्न तर थोडंफार पुन्हा आपल्याकडून अपेक्षा पाहिजे की आपण करायला पाहिजे. आपली जाणीव ठेवायला पाहिजे की आपले काय करणे साधी बस नाही का लक्झरी बस नाही की स्वतःने कारमध्ये बस नाही हे आपणच स्वप्न पाहिजे. काही गोष्टी टार्गेट जर नाही करणार कधी मला सक्सेस होणार नाही. मला कम से कम 2004 ना पडते आज 22 वर्ष सर्व्हिस होईल पण आम्ही आता कसं आहे दाढी जोडी आम्ही चालत नाही पण आम्ही कमांडो आहे टीम आहे त्यांनी दाढी वगैरे क्रिस्टल आम्ही फक्त 2 वर्षापर्यंत त्यामुळे कोणी विचारत नाही वगैरे. त्याला कोणतं सांगणं आहे की तुमले सर्वातला आग्रह म्हणजे असं आहे काही गोष्टी राहणार तर विचारल्या होणार आणि काही गोष्टी ना आई वडील सांगा नाही की आम्हाला प्रयत्न करणं ते करत नाही कारण की मार्गदर्शन महत्वाचं असतं. आज असतं मार्गदर्शन एवढं आम्हाला काहीच नव्हतं बिलकुल काहीच नाही. फक्त ज्या पैसा लावतात ते 2-3 तरी ट्युशन लागे फक्त या चौधरी RP पाटील 2च सर होतात. नाहीच नाही की एवढं तेच आहे त्याचं काही मार्गदर्शन करणार कोणी जास्त पडणं मुलीसाठी त्याची सुविधा करेल काही गरीब पोरासाठी बी करेल विकलांग म्हणता करेल तर धन्य त्याचं आलं की त्याचं एवढं करणार गाव कोणता तुम्हाला बी थोडंफार शिक्षा तर त्याचं नाव नाही मेन म्हणजे ते राहत गुरुले काय दक्षिणा वगैरे काही नाही फक्त शिक्षक म्हणजे जो शिक्षक तो चांगला आहे ना तो माणसाला अभिमान वाटत चांगला ते महत्वाचं आहे. ठीक आहे अभ्यास करा आणि एकदम लक्ष दिसन अभ्यास करा आणि एकदम म्हणजे तुम्ही ना एकदम चांगली चॉईस आहे तुम्ही काही ना काही करू शकता. पुन्हा थोडा भरती व्हा पहिला अनुभव शेअर करा. भरती कसं जात ते पण सांगा. तुमचा टाइम जो वेगळा होता आता वेगळा आहे. आपल्याच नाही का सांगा मला जाऊन इच्छा नव्हती माझी मित्र मला काय सांगून मास्तर व्हायची इच्छा होती. मी त्यांना होता घरचे प्रयत्न करा BA वगैरे करा स्पेशलिस्ट मराठी स्पेशलिस्ट होता येस ना ते पण सोबत होतो 12वीपर्यंत मी जाया पंकज सर वगैरे आम्ही एकच होतो सोबत होतो. त्यानंतर मग शेवट वडिलांचाच प्रॉब्लेम घ्या पाय वगैरे मुळे आता एकदम परिस्थिती नाजूक होती. मग शेवट पाहिजे सरकारी नोकरी म्हणजे कसं आम्ही ना पैसा राहतो काहीच आहे तर 1 तारीख चुकत नाही आणि लोकच तिथे काही नजर बघतात. आपण जसं म्हणा की काही लोकांना आपण शिक्षण करतो ना तुम्ही फक्त आले का तुम्ही आधी शेतात लेवलले एकदा तुम्ही लोक लावता लोक तिथलं उत्सव वरतील ना भयानक नाही तर तुम्ही आले ना कोणी विचारणार सुद्धा नाही काय यावं दिसत केलेलं ना काय अभ्यास करायला नाही काही नाही असं वरती म्हणतो काही सक्सेस व्हावं म्हणतो काही टार्गेट लागत प्रयत्न करायचे होता आम्हाला कच्चे म्हणजे शेवट आम्ही 2 वर्ष फिरलो शेवट दमन मा कसं भावून त्या बी होतात दमन मा पंकज सर मी वगैरे कंपनी होता किती सर कारण पैसाच नाही होता त्यावेळेस आणि घर चालवणं बडे मुश्किल होतं. पण तरी जायचं तर धक्का घाला आम्ही काहीच मजा नाही कंपनीवर काम करतो मग शेवटून परत अभ्यास करा थोडाफार म्हणजे जायचं फिजिकल थोडं चांगलं करत शेवट निवडते मी आणि आपलं गणा नाही का गणेश काना कोणता त्या गजानन पाटील वगैरे आम्ही दोन्ही सोबत कोल्हापूरला भेटतो सोबत भेटतो फक्त ट्रेनिंग अलग जाईल त्यानंतर मग दिल्ली पोस्टिंग जाईल मुंबई आसाम वगैरे 5-7 वर्ष मस्त घेता आमचे 22 वर्ष घ्या अजून काही आले यावानं काही आम्ही 8 वर्ष सर्व्हिस राहतो यावानं काही आपण म्हणा पोरचं शिक्षण चालू आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी काढलो एकदम मुराड ऑफ करेक्शन करणार काही गोष्टी ठीक आहे असं एकदम शांत नाही काही करणं आपलं मन माइंड करणं तरच उपयोग होऊ शकत तरच ना काम आहे मार्गदर्शन करणं पण तुम्हाला पण इच्छा पाहिजे तुम्ही जागृत व्हायला पाहिजे तुम्ही जागृती दिसणारे बस आणून मग थोडं जायचं परत झोपी जाऊन त्याला मग तर ते जे सगळं त्याला मनन व्हायला पाहिजे सकाळी येतात तयारी करीच नाही होणार ते आपले काय शिकवणार आहेत काय आपले काय अनुभव आहेत त्यांना ते महत्व नाही चालेल बाकी व्यवस्थित आहेत काय काही प्रॉब्लेम विचारू शकता काही तुम्ही प्रॉब्लेम तुम्हाला सांगायला मी सॉल्व्ह करू सांगू शकतो.
काय कोणले मेडिकल फिजिकल काही विचारणार नाही विचारलं तुम्ही विचारा. एक भरती कोणता काय लागत काय असं काही विचारा. म्हणे इच्छा होती कधीपासून दादाचे मेसेज करा होता मी दादा त्या व्हॉट्सअप सॉरी फेसबुकला पण पेज आहे ना फेसबुकला पण इंस्टाग्रामला पेज आहे दादा त्या खूप म्हणजे मोटिवेशन करतो जाते ना पोरसाठी नवीन व्हिडिओ तसं असतात ना पोस्ट बाबतीत असं पाहतो नाही या पोस्ट बाबतीत काहीतरी की जेणेकरून आपला गरीब ना पोऱ्या पुढे गेला पाहिजे मग दादाचे फॉलो करेल मग दादांच्या ओळखीनच होतात मग दादा त्याला लास्ट सुट्टी लिहून जात काही आमचं कम्युनिकेशन जाई नाही पण या टाइमला दादांच्या उन्हात डायरेक्ट क्लासला भेट द्यावायची म्हटलं बराच जाय देव सारखं होणार तुम्ही दादांच्या सध्याला आपले भाग्य एवढं मोठे व्यक्तिमत्व आपले आज जागेवर भेटणं 22 वर्ष सर्व्हिस CRPF माग खूप मोठी गोष्ट आहे आता ना पोरस कन 4 वर्ष निघतात खरी गोष्ट आहे का नाही 4 वर्ष फक्त एवढं की ज्या गोष्टी आपल्या शरीर खराब आहे त्या गोष्टी कधी आहे कारण नाही आता आज उभे आम्ही निघले असं परिस्थितीत आज 45 वय योग्य झाले कोणी म्हणणार रुटीन मध्ये नाही सकाळी 5 वाजता उठलं तर उठ नाही त्यातून घर राहतो सुट्टी राहतो म्हणून असं रुटीन नाही बिलकुल उठलं तर टाइम टेबल नाश्ता पाणी काही करणं बिलकुल शरीर काही होत नाही पण आपल्याला आनंद काही करणं ते रिकामत आहे नाही आपल्याकडे रुटीन मध्ये राहणं बिलकुल सकाळी उठणं मजा नाही 5 वाजता उठून मी एकदम अभ्यास चांगलं राहील म्हणून मी चांगलं राहील सर्व काही गोष्टी राहतात ठीक आहे आपला अध्यक्ष करतो दादा आपण तुला सत्कार करू ना दिलं तर बोला महादेव महाराज की अमूल्य वेळ तुम्ही खर्च करा आपल्या क्लास साठी जनता लोकला तुम्ही बराचसा चेअरअप करा भरपूर म्हणजे आणि- मला आनंद आहे त्या गोष्ट मागे मला इथला वर्षानंतर म्हणलं गाव मात्र बरा ते 20-25 वर्ष या गावामध्ये आले मी लहानपणापासून तर नोकरी लागेपर्यंत दादा तेच ना आपले त्याच्याकडून खूप मोठे भेट देते जॅकेट नावात पुस्तक ले रे खूप थँक्यू दादा साहेब असं आमनावर माया प्रेम आशीर्वाद राहू द्या की जेणेकरून या पोरसले काही ना काही स्कोप भेटायला पाहिजे ते का जर कोणलं काही CRPF बाबतीत विचार नसेल ते का 22 वर्ष सिस्टमમાં काम करणं खूप मोठी गोष्ट आहे ते तुम्ही ते का फिटनेस दे का दादे भरती ऑन टाइमले कंबर आज 32 घरी ऑन टाइमला 47 हा आज बिलकुल जसं तसं कंबर आहे आता 10 दिवसानंतर परत एक युनिक पर्सनॅलिटी आहे समाधान सरून आहे तो पण स्ट्रगल आहे आयुष्यामा फौज नशीबमा होती नाही पण ती लागणी कशी तरी तो सांगेनच ना